अध्यक्ष महोदय, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनचा सुद्धा विषय या ठिकाणी आपल्या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून त्याच्याकरता काही या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत। मी माझ्या मतदारसंघातल्या फक्त एका प्रकरणाचा उल्लेख गृह विभागावर बोलताना करतो। माझ्या मतदारसंघामध्ये एक उघडे नावाचे वरिष्ठ नागरिक हे माझ्या मतदारसंघात राहतात, जे स्वतः अनुसूचित जाती या प्रवर्गात मोडतात आणि त्यांनी एका व्यक्तीविरुद्ध 3 महिन्यापूर्वी त्यांच्यावर थुंकण्यापासून जातीवाचक शिवागीळ करण्याची तक्रार त्यांनी समतानगर पोलीस स्टेशनमध्ये केली। अध्यक्ष महोदय, ही व्यक्ती सिनियर सिटीजन आहे। त्यांनी तक्रार केल्यानंतर मी पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना व्हॅलिडिटी आणा म्हणून सांगितलं। 4 साक्षीदारांची साक्ष त्या ठिकाणी घेतली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये जी तक्रार दाखल केली होती त्याच्याविरुद्ध कसाबसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पण अद्याप होतो ॲट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर साक्षीदार मिळाल्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली नाही आहे आणि ही ज्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार आहे ही व्यक्ती कोण आहे? ही व्यक्ती मतदारसंघात राहणारी आहे। पण या व्यक्तीविरुद्ध आत्तापर्यंत कुरार पोलीस स्टेशन, समतानगर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र असे मिळून 30 गुन्हे दाखल आहेत। असे 30 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये FIR झाला, पण त्याला समतानगरचे ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ACP हे अटक करायला तयार नाहीत। आणि कारण असं सांगितलं जातं की ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे ती व्यक्ती हिंडते सगळीकडे, लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, पण ते सिनियर सिटीजन आहेत। मग तक्रारदार सुद्धा सिनियर सिटीजन आहेत आणि त्यामुळे माझी आपल्या अध्यक्ष महोदय 5 मिनिटं पण झालेली नाही आहेत आणि आपल्या माध्यमातून माझी आपल्याकडे मागणी आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी। या ढाल व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी मी या ठिकाणी करतोय।